नमस्कार मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी जाहिरात आली होती बघा, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट लिस्ट बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता सहसंचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी जाहिरात आली होती बघा, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर खाली बघू शकता कनिष्ठ लेखापाल एकूण जागा किती होत्या बघा, 42 जागा होत्या. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेली आहे मित्रांनो याची. तर आपण डॉक्युमेंट लिस्ट बघूया. बघू शकता कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे बघा. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे डॉक्युमेंट आवश्यक आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करता बोलवण्यात येईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांना लागू असणारी खालील नमूद कागदपत्रे प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक आहे. तर बघू शकता मित्रांनो कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. फर्स्ट एक नंबर बघू शकता तुम्ही परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित, म्हणजे तुम्ही अप्लिकेशन फॉर्मची प्रत इथं घेऊन जायची मित्रांनो तुम्हाला सोबत. तर खाली बघू शकता परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत, म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जायचं आहे. परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत बघा, ज्यावेळेस तुम्ही चलन भरलं असेल त्याची प्रिंट पण पाहिजे. खाली बघू शकता तुम्ही 4 नंबर SSC तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, टंग प्रमाणपत्र, MA साठी प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यापैकी आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा. खाली बघू शकता तुम्ही विवाहित स्त्रियांचा नावात बदल असल्याचा पुरावा. खाली बघू शकता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे डोमिसाईल कंपल्सरी आहे सर्व कॅटेगरीना. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पाल्य असल्याचा पुरावा. खाली बघू शकता तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्याचा पुरावा, जनगणना कर्मचारी असल्याचा पुरावा, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी असल्याचा पुरावा. बघा मित्रांनो, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर मित्रांनो, आता डॉक्युमेंट लिस्ट हे सर्व डॉक्युमेंट लागणार मित्रांनो तुम्हाला. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे बघू शकता मित्रांनो. तर आता इथं बघू शकता तुम्हाला दुसरी गुणवत्ताधी निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर आता ह्या सर्व कॅन्डिडेटची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर एकूण किती कॅन्डिडेट मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, 11च कॅन्डिडेट आहे. तर सर्वच मनापासून खूप खूप अभिनंदन. तर बघा मित्रांनो, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, तर बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. बघू शकता 31/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता सहसंचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर लेखा कोश भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, फाजिलपुरा, छत्रपती संभाजीनगर, मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित व साक्षांकित प्रमाणपत्राचे 2 संच घेऊन पडताळणी करता उपस्थित राहावे. बघू शकता मित्रांनो, 31/12/2025 रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. प्रत्येक डॉक्युमेंटचे 2 संच तुम्हाला सोबत पाहिजे मित्रांनो, आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जर एखादा डॉक्युमेंट मिस केलं तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.